ख्रिस्ती संबंधाची पुनर्स्थापना. मत्तय 18:15 ते 22. जर तुझ्या भावानं तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. आणि जर त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास. परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका दोघास आपणाबरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या द्वारे ते प्रमाणित व्हावं. आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळीव. आणि जर त्याने मंडळीचे ऐकले नाही तर तो तुला विधर्मी किंवा जकातदार यांच्यासारखा होवो. मी तुम्हास खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी तुम्हास खचित सांगतो की पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्यांकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जिथं दोघे किंवा तिथं माझ्या नावानं जमले आहेत तिथं मी त्यांच्यामध्ये उपस्थित राहतो. तेव्हा पेत्र येशूकडे येऊन म्हणाले, प्रभुजी, माझ्या भावानं किती वेळा माझा अपराध केला तर मी त्याला कितीदा क्षमा करावी? काय 7 वेळा? येशूने उत्तर दिले, 7 वेळाच म्हणत नाही तर मी म्हणेन 7च्या 70 वेळा.